खालच्या स्तरावर पदाधिकाऱ्यांमध्ये बऱ्यापैकी उत्साह आहे आणि आज जे रक्तदान डे आहे त्याच्यात बऱ्याच वेळेला म्हणजे उद्धवजींच्या वाढदिवसानिमित्ताने आज आम्ही तो एक पराक्रम नक्की झालेला आहे आणि आता ही लोक पण जो प्रयत्न करतायत अख्ख्या महाराष्ट्रामधनं आजच्या दिवसाला तो मला वाटतं गिनीज बुकामध्ये जाण्यासारखा मनसेचा पण एक पराक्रम त्याच्यात होईल. आता राहिला कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये. तर आत्ताच आपण पाहिलं की आमच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कुठलाही मनभेद नाही आहे. ठीक आहे, त्या पिरियडला तो जो राजकीय एक शब्द किंवा वाक्य किंवा विचार मांडायचे असतात, पण मनाने आम्ही 90% 95% बाजूला नाही. राजसाहेबांनी जेव्हा प्रस्ताव मांडला की यांच्या मीटिंगमध्ये, तेव्हा खऱ्या अर्थाने दोन्हीकडनं पटापट प्रतिक्रिया यायला लागल्या. उद्धवजींनी पण त्याच दिवशी असलेल्या सभेमध्ये सांगितलं की महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मुंबईचं, कारण आता आपण बघतोय राजकारणाचा प्रचंड चिखल झाला आहे, म्हणजे काय निष्ठा ही काय राहिलीच नाही आहे. त्यामुळे हे तर दोन भाऊ नात्याने एक आहेत, त्याच्यामुळे ध्येय धोरणं सेम आहेत, त्यामुळे एक होणं हे आता कार्यकर्त्यांना मतदाराला पण वाटायला लागलं आहे. त्यामुळे दोन भावांनी विचार लवकर करावा की काय करायचं आहे. तू मी तर ट्रेन सुटून जाईल. प्रस्तावाच्या बाबतीत मध्यंतरी संदीप देशपांडेंनी स्पष्टपणे म्हटलं होतं की 2 वेळा आमचं तोंड पोळलेलं आहे, प्रस्ताव जो असेल तो आता तुमच्याकडनं आला पाहिजे. काय कसं असतं संदीप पण आम्ही एकमेकांनी काम केलं एकमेकांबरोबर. काही गोष्टींनी सगळ्याच म्हणजे आमचे तर तोंड काय पाठ पण पोळली आहे, त्यामुळे आम्हालाही काही गोष्टीला विचार करावा लागतोय. कारण ज्या पद्धतीने फ्रीडम दिल्यानंतर पक्षात प्रचंड संपत्ती झाल्यानंतर काय होतं ती पाठ आणि तोंड आमचीही पोळली आहेत. त्यामुळे आम्ही त्या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करतोय. पण कार्यकर्त्यांच्या उत्साहाला किंवा पदाधिकाऱ्यांच्या उत्साहाला आमच्यासारख्यांचं पण समर्थन आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.